निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे। वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्या पोलीस कोठडी आता त्याला सुनावण्यात आलेली आहे। 30 मे रोजी निलेशला पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आणि मध्यरात्री त्याला पुण्यात आणलं। पहाटे निलेशची वैद्यकीय चाचणी करून आज सकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। तेव्हा बावधन पोलिसांनी निलेशच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि अखेर त्याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टातला युक्तिवाद आपण पाहतोय। निलेशकडील लता करिश्माचा मोबाईल जप्त करायचा, वैष्णवीच्या छळाचा कट प्रकरणी चौकशी करायची। निलेशनं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे कसं ठेवलं असा सवाल करण्यात आला। नातेवाईक नसताना हे बाळ स्वतःकडे कसं ठेवलं? निलेशवर दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ केली। निलेश चव्हाणनं करिश्माला फूस लावली, वैष्णवीचा छळ करायला सांगितल्याचा संशय। निलेशकडील पिस्तूल जप्त करायचे आहे, निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे। निलेशला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।